वारंवार छातीमध्ये कफ साठल्यामुळे 7 वर्षापासून दम्याचा त्रास, खोकला आणि श्वसनाचा विकार. मात्र आयुर्वेदानुसार त्याचं निदान आणि उपचाराने पूर्णपणे उपशय मिळाला. त्याच्या संबंधीचा हा रुग्ण अनुभव. विश्वास चव्हाण, ब्रह्मपुरी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. मला 7 वर्षापासून दम्याचा त्रास होता, सर्दी दमा. त्या त्रासाने संध्याकाळी झोपल्यानंतर झोप येत नव्हती, खोकला येत होता, उबाळा आल्यानंतर उठून बसावं लागत होतं. त्याला पंप ओढत होतो, संध्याकाळी 2-3 गोळ्या सर्दीसाठी घेत होतो. आता हे समजा चालू असताना 6-7 वर्ष मी आमच्या मुलानं तुषार पवार म्हणून हे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे मोबाईलवर बघितलं आणि दम्याचा त्रास कमी झालेला मुलाखती त्यानं बघितल्या आणि मला त्यानं पवार डॉक्टराकडे अकलूजला नेलं आणि तिथं डॉक्टरांनी आम्हाला ट्रीटमेंट दिलं. मग मी एक 3-3.5 महिन्याचा आता कोर्स पूर्ण केला आहे. तेव्हापासून मी गोळी वडायची, ती सर्दीच्या गोळ्या समजा पूर्ण बंद झाले 3-3.5 महिने आणि आता मला एकदम चांगलं बरं वाटतं आहे आणि माझे औषधं समजी गोळ्या वेळ्या पूर्ण बंद झाले. त्या हे डॉक्टरांची औषध घेतली ते आता ते मला एकदम चांगलं आहे, एकदम बरं वाटतं आहे आणि माझा त्रास पूर्ण कमी झालेला आहे. आता मध्ये औषधं बंद होती तेव्हा काही त्रास वाढला का नंतर? काय सुद्धा नाही. आधी काय औषधं चालू होते? आधी मला वडायची गोळी एक होती, एक 17 रुपयाची, दररोज संध्याकाळी वडल्याशिवाय झोप लागत नव्हती. आणि परत दुसरी एक दम येतोय म्हणून एक गोळी होती 2 रुपयाची, दररोज झोपताना खात होतो. आणि नाकातनं पाणी येतोय म्हणून ती एक गोळी खात होतो सकाळी. अशा 3 गोळ्या होत्या मला दररोज. ही औषधं किती दिवसापासून चालू होती? ही 7 वर्षापासून चालू होती. आता ही औषधं चालू केल्यानंतर आता ही औषधं कुठली चालू आहे, घेताय का तुम्ही? आता ही औषध तुमचं चालू केल्यापासून कुठलंच औषध नाही माझ्या. आता मध्ये आपली औषधं पण आपण बंद केली, त्यावेळेस काय त्रास वाढला ना? काय सुद्धा नाही. आता 8 दिवस मी औषध कुठलं खाल्लं नाही. तुमचं सुद्धा ही बंद झाली तर काढा गोळ्या, तरी सुद्धा काय त्रास वाटला नाही, काय नाही, एकदम बरा आहे, चांगला व्यवस्थित आहे, छाती मोकळी आहे, काय नाही, खोकला वगैरे काय सुद्धा येत नाही, एकदम क्लिअर वाटायला लागले. काय चालू होतं आणि किती दिवस घ्यायला सांगितलं होतं पंप? मला हा पंप सांगितलं होतं डॉक्टरांनी. तपासल्यानंतर माझ्या चाचण्या तपासण्या केल्यानंतर आधी 2 टाईम होता, परत पुन्हा 1 टाईम केला आणि 1 टाईम तुम्हाला कायमच घ्यावा लागेल, हा पंप बंद करून चालणार नाही. ही गोळी, ही वडायची गोळी जी आहे ती पंपातून तुम्हाला कायमच वडावं लागेल, त्याशिवाय चालणार नाही असं म्हणून सांगितलं होतं. आणि तुमचा दमा जास्त आहे, तो कमी होणार नाही आणि ही गोळी तुम्हाला कायम वडावं लागेल म्हणून सांगितलं होतं. तुम्हालाही श्वसनाच्या संबंधी कुठल्याही तक्रारी असतील तर त्याचं आयुर्वेदानुसार निदान व उपचार यांनी नक्कीच आपल्याला चांगला फायदा झालेला लक्षात येतो.